कर्माचा सिद्धांत. लेखक हिराभाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 11. कर्म आणि क्रिया. प्रत्येक कर्म क्रिया असते, परंतु प्रत्येक क्रिया कर्म असतेच असे नाही. क्रिया आणि कर्म या दोन शब्दातला भेद समजून घेतला पाहिजे. शारीरिक क्रिया पाहता येते, परंतु मानसिक क्रिया पाहता येत नाही. क्रिया ही 3 प्रकारची असते. 1. फक्त शारीरिक क्रिया. 2. फक्त मानसिक क्रिया. 3. मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया. बघूया आता शारीरिक क्रिया. 1. शारीरिक क्रियेचे 2 प्रकार असतात, अनैच्छिक क्रिया आणि ऐच्छिक क्रिया. आपली इच्छा असो वा नसो, पण प्रत्येक शारीरिक क्रिया चालूच असतात. उदाहरणार्थ, तुमचे श्वासोच्छ्वास, तुमच्या हृदयाचे हालणे, तुमच्या नाड्यातून म्हणजेच रक्तवाहिन्या सतत चालू असणारा रक्तप्रवाह, तुमच्या जठरात चालणारे अन्नपचन, तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडमीट, या सर्व क्रिया तुमची इच्छा नसली तरीही ते चालू असतात. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. श्वासोच्छवासासारखी क्रिया तुम्ही जबरदस्तीने थांबवलीत तर तुमचे मरणच ओढवेल. 2. कित्येक शारीरिक क्रिया तुमच्या इच्छेनुरूप होतात आणि त्यांना ऐच्छिक क्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ, हात उंच करणे, पाय वर उचलणे, मांडी घालणे, शीर्षासन करणे, धावणे, उड्या मारणे इत्यादी. या सर्व ऐच्छिक अनैच्छिक क्रिया करताना वा होताना तुमच्या मनात आसक्ती किंवा द्वेष नसतो, म्हणून गीतेच्या परिभाषेत त्यांना कर्म असे म्हणता येत नाही. आता नंबर 2 बघूया, मानसिक क्रिया. कित्येक क्रिया तुम्ही केवळ मनाने करता, शरीराचा त्यांच्याशी संबंध येत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही मनात विचार करता, मनाने कोणाचे चांगले वाईट चिंतता, मनातल्या मनात तुम्ही कोणाला शिव्या देता. या सर्व मानसिक क्रिया जोवर शारीरिक क्रियात परिणत होत नाही तोवर त्यांची गणना केवळ मानसिक क्रिया म्हणूनच होते आणि त्या कर्माच्या व्याख्येत बसत नाही. ज्या क्रियेमध्ये हेतू पुरस्परता किंवा अहंकार असतो त्याच क्रिया कर्म बनते. उदाहरणार्थ, एखाद्याला अजाणतेपणी पाय लागणे किंवा ही क्रिया आणि जाणून बुजून पाय लावणे म्हणजेच लाथ मारणे हे कर्म. तुम्ही मनाने काही गुन्हा करण्याचा विचार करा, कोणाच्या थोबाडीत मारण्याचा विचार करा, पण जोवर तुम्ही आपल्या हाताने कोणाच्या गालावर थोबाडीत मारीत नाही तोवर तुमचे ते कर्म, तुमचा तो विचार गुन्हा ठरत नाही. म्हणूनच फौजदारी कायद्यात स्पष्ट म्हटले आहे की केवळ गुन्हा करण्याचा मानसिक हेतू हा गुन्हा ठरत नाही. इंटेन्शन टू कमिट ॲन ऑफन्स इज नॉट ॲन ऑफन्स. गुन्हा करण्याचा केवळ मनातील विचार, मनाचा इरादा म्हणजेच केवळ मानसिक क्रिया याला गुन्हा म्हणजेच कर्म म्हणता येत नाही. हा फौजदारी कायदा कलियुगाला लागू आहे. कलियुगाचे गुणगान करताना गोस्वामी तुलसीदास रामायणात लिहितात. ते म्हणतात, कलियुग कर यह पुनीत प्रतापा, मानस पुण्य होय नाही पापा. कलियुगाचा प्रताप असा आहे की तुम्ही मनाने काही पुण्य केले तर त्याची तुमच्या खाती पुण्यात गणना होते, पण केवळ मनाने पाप केले तर त्याची पापात गणना होत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की माणसाला मानसिक पाप करण्याची मुभा आहे, म्हणून तो सतत मानसिक पाप करीत राहिला तरी काही नुकसान होणार नाही. तुलसीदासांच्या वचनाचा भावार्थ असा आहे की कलियुगात माणसाच्या मनात काही वाईट विचार आला तरी त्या वाईट विचाराचे शारीरिक रूपांतर होण्यापूर्वी जर त्याने तो वाईट विचार मनात आल्याबद्दल पश्चातापापूर्वक अंतःकरणाने परमात्म्याची क्षमा याचना केली तर परमात्मा त्याचे ते पाप माफ करतो. ही व्यवस्था केवळ कलियुगाला लागू आहे, त्यापूर्वीच्या युगात नाही असे आपली शास्त्रे सांगतात. माणसाच्या हातून काही मानसिक पाप घडले आणि त्याबद्दल पश्चाताप करण्याऐवजी जर तो मानसिक पाप करीतच राहिला तर एक वेळ अशी निश्चितपणे येईल की ते मानसिक पाप त्याच्या शरीराला जणू धक्का मारून शारीरिक क्रिया घडवून आणेल आणि त्या क्षणी ती क्रिया कर्म बनेल आणि मग ते क्रियमाण कर्म तात्कालिक फळ देईल किंवा संचितात जमा होऊन कालांतराने परिपक्व होऊन प्रारब्ध रूपे त्या माणसाला भोगावे लागेल. म्हणून मानसिक पाप करणे शहाण्या माणसाने टाळावे. आता बघूया
मानसिक क्रियेशी संबंधित शारीरिक क्रिया. मनातील कामना आणि इच्छा यांच्या परिपूर्ततेसाठी कर्तेपणाच्या अभिमानाने आणि मनातील प्रीती द्वेष यांनी प्रेरित होऊन स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या सर्व शारीरिक क्रियांना कर्म असे म्हणतात. आणि अशा क्रियमान कर्माच्या फलस्वरूप पाप पुण्य सुखदुःख भोगल्याशिवाय माणसाची त्यातून सुटका होत नाही. अशा क्रियमान कर्माचे तात्कालिक फळ मिळाले नाही तर पूर्वी आपण लिहिल्याप्रमाणे ती थोडा अथवा जास्त काळ संचित कर्म म्हणून जमा राहतात आणि कालांतराने परिपक्व होतात. तेव्हा प्रारब्ध बनून कर्मफळ भोगवतात आणि नंतरच ते शांत होतात. कोणतीही क्रिया चांगली अथवा वाईट नसते. क्रिया ना चांगली ना वाईट, बस क्रिया म्हणजे केवळ क्रिया. जेव्हा कोणत्याही क्रियेत मनातील अहंकार म्हणजे राग, आसक्ती, प्रीती, द्वेष, कामना, वासनेचा अंश मिळतो त्यावेळी ती क्रिया कर्म बनते आणि मग त्या कर्माला आपले चांगले कर्म किंवा वाईट कर्म असे आपण म्हणू शकतो. त्यापासून पुण्य अथवा पाप बनते आणि त्या पुण्य अथवा पापांचे फलस्वरूप जे सुख अथवा दुःख आपल्या वाट्याला येईल आणि भोगण्यासाठी ते जीवात्म्याला देह धारण करावा लागतो आणि त्यायोगे जीवात्मा जन्ममरणाच्या चक्रात फिरू लागतो. या विश्वामध्ये कर्मफलाचा फायदा आहे, क्रियाफलाचा कायदा नाही. लहान अज्ञान बालक अजाणतेपणे अनेक लहान कीटक, मुंग्या इत्यादींची हत्या करते तेव्हा त्याची ती केवळ क्रिया बनते, त्याला कर्म म्हणता येत नाही आणि म्हणून कर्मसिद्धांताचा कायदा त्याला लागू होत नाही. मोठी माणसे सुद्धा अजाणतेपणे असंख्य जीवजंतूंची हत्या करतात. पाणी, दूध, भाजी, अन्न, इंधन, श्वासोच्छवास यात त्यांच्याकडून असंख्य जीवजंतूंची हिंसा होत असते. पण जोवर अशीच हत्या घडताना त्याच्या मागे मनाची आसक्ती, द्वेष, जाणीवपूर्वक कर्तृत्व बुद्धी हे नसतात तोवर त्या क्रिया कर्म बनत नाही आणि म्हणून त्याला हिंसा म्हणता येत नाही. क्रिया आणि कर्म यातील भेद थोडक्यात पण स्पष्टपणे समजण्यासाठी अशा प्रकारे येथे सांगितलेले आहे. आता बघूया कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्माचे 3 प्रकार आहेत. भगवद्गीतेत सांगतात, कर्मणो ह्यपि बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः. कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजेच शास्त्रविरुद्ध कर्म म्हणजेच काय व अकर्म म्हणजेच कर्म न करणे म्हणजेच काय हे सर्व आपण जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे. कर्माची गती गहन आहे असे सांगून भगवान म्हणतात, कर्मणः गती बोधव्यम, विकर्मणः गती बोधव्यम, अकर्मणः गती बोधव्यम. कर्माची गती जाणली पाहिजे, विकर्माची गती जाणली पाहिजे आणि अकर्माची गतीही आपण जाणली पाहिजे. कारण कर्माची गती फार गहन आहे. या बाबतीत भगवंतांचा अभिप्राय नेमका काय आहे हे समजणे फार कठीण आहे. निरनिराळ्या भाष्यकारांनी त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे या 3 शब्दांचे वेगवेगळे अर्थ केले आहेत. साधारणतः विद्वानांनी कर्म, विकर्म आणि अकर्म यांचा सर्वसामान्य जो अर्थ लावला आहे त्याचा विचार करता असे दिसते की 1. या लोकात आणि परलोकात जिचे फळ सुखदायी होते अशा उत्तम क्रियेचे नाव कर्म. माणसाने जे कर्म आचरणे इष्ट असे कर्म. ज्या कर्माचे या लोकात अगर परलोकात दुःखदायी फळ निर्माण होते ते विकर्म म्हणजेच माणसाने आचरण्यास अनिष्ट असे कर्म. नंबर 3. जे कर्म केले किंवा कर्मत्याग केला तरी त्यापासून कोणतीही फलनिष्पत्ती होत नाही ते अकर्म. आपण सामान्यतः मन, वाणी आणि शरीराने घडणाऱ्या सर्वच क्रियांना कर्म अशी संज्ञा देतो. त्यामुळे कर्म, विकर्म आणि अकर्म यात अभिप्रेत असलेला सूक्ष्म भेद जाणणे हे फार जिकिरीचे काम आहे. म्हणून तर भगवान गीतेत कबूल करतात, किम कर्म किम अकर्म इति कवयो अपि अत्र मोहिताः. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय यांचे स्पष्टीकरण करताना मोठमोठ्या विद्वानांचीही त्रेधा तिरपट उडते. कारण कर्माची गती समजणे हे महाजिकिरीचे काम आहे. यावरून असे वाटते की केवळ मन,
वाणी आणि शरीर यांना घडणाऱ्या स्थूल क्रिया अगर अक्रिया यांचे नाव कर्म विकर्म अगर अकर्म असे नसून कर्त्याच्या कोणतेही कर्म करताना असलेल्या भावनेनुसार त्या त्या कर्माची परिणती प्रसंगोत्पन्न कर्म विकर्म अगर अकर्म अशी होते. आता बघूया कर्म म्हणजे काय. सामान्यतः मन वाणी आणि शरीर यांनी केल्या जाणाऱ्या शास्त्रविहित उत्तम क्रियांनाच कर्म असे म्हणतात. परंतु शास्त्रविहित विधीपूर्वक क्रियासुद्धा कर्त्याच्या मनात असणाऱ्या निरनिराळ्या भावनेवर आधारभूत असतात. त्यामुळे एकच क्रिया कर्त्याच्या भावनेनुसार अथवा काही वेळा कर्माच्या ऐवजी विकर्म बनतात किंवा अकर्मही ते बनवू शकतात. उदाहरणार्थ, फळाच्या इच्छेने शुद्ध भावनापूर्वक शास्त्र संमत विधीने उत्तम कर्म केले तर ते कर्म ठरते. परंतु तेच कर्म जर वाईट इच्छा मनात धरून म्हणजे प्रजाजनांचे अनिष्ट करण्याच्या हेतूने दुसऱ्यांचा नाश करण्याच्या उद्देशाने केले तर ते तमोगुण प्रधान असल्याने विकर्म बनते. तेच कर्म कर्तृत्वाभिमान रहित, स्वतःची आसक्ती द्वेष रहित, लोकांच्या कल्याणार्थ भगवंताला समर्पण केले तर ते अकर्म बनते. आता बघूया विकर्म काय म्हणतं ते. साधारणत मन वाणी शरीर याच्याद्वारा केलेली हिंसा असत्य चोरी इत्यादी निषिद्ध कर्मांना विकर्म असे म्हणतात. परंतु अशी विकर्मेही कर्त्याच्या भावनेनुसार हेतूनुसार कर्म किंवा अकर्म यात परिणत होऊ शकतात. उदाहरणार्थ, या लोकी अथवा परलोकी काही इष्ट फलप्राप्त्यर्थ चांगल्या हेतूने असत्य हिंसा चोरी इत्यादी क्रिया त्या म्हणजे गीतेच्या परिभाषेत कर्म ठरू शकतात. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांचा मृत्यू घडविण्याच्या इच्छेने युधिष्ठिराला खोटे बोलण्याची प्रेरणा दिली. अर्जुनाने आपले गुरु द्रोणाचार्य तसेच पितामह भीष्माचार्य यांची हिंसा केली. श्रीकृष्णाने अनेक वेळा गोकुळात लोण्याची चोरी केली. या क्रियावर वर विकर्म वाटत असल्या तरीही त्यांची गणना कर्मात होते आणि म्हणूनच त्या कर्म ठरतात. आता बघूया कर्तेपणाच्या अभिमान विरहित आसक्ती द्वेष यांनी प्रेरित न होता समष्टीच्या म्हणजे सर्व लोकांच्या कल्याणार्थ केलेले विकर्म पण अकर्म होते. आपण केलेल्या प्रतिज्ञेचा भंग करणे हे वास्तविक पाप मानलेले आहे. म्हणजेच ज्या पापाची गणना विकर्माशी होते. पण महाभारत युद्धात आपला भक्त अर्जुन याचे प्राण वाचणे धर्माचा विजय व्हावा या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने भगवान श्रीकृष्णांनी न करी शस्त्र धरी मी ही आपली प्रतिज्ञा मोडून हातात रथचक्र घेऊन ते भीष्माचार्याच्या अंगावर धावले. या कृतीत त्यांचा काहीही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. केवळ धर्माच्या बाजूचा विजय व्हावा या हेतूने त्यांनी हे विकर्म केले. त्यामुळे ते विकर्म नसून अकर्म ठरले. आता बघूया अकर्म. मन वाणी शरीर यांनी कोणतीही क्रिया न करणे याला अकर्म असे म्हणतात. असेच म्हणता येत नाही मन वाणी शरीर यांनी कोणतीही क्रिया न करणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. भगवान गीतेत सांगतात, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. कोणीही प्राणी काही ना काही कर्म केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही. नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माणि अशेषतः. देह धारण करणाऱ्या कोणाही माणसाला किंवा प्राण्याला संपूर्णपणे क्रिया त्याग करणे शक्य नाही. या दृष्टीने विचार करता पुढील कर्मे अकर्म ठरतात. 1. कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली कर्मे. 2. प्रीती द्वेष यांनी प्रेरित न होता केलेली कर्मे. 3. शुद्ध बुद्धीने स्वतःचे कर्तव्य म्हणून केलेली कर्मे. 4. माझा भगवंत संतुष्ट होवो या भावनेने भगवत प्रीत्यर्थ केलेली कर्मे. 5. समष्टीच्या कल्याणार्थ सर्व लोकहिताय केलेली कर्मे. 6. श्रीकृष्णार्पणमस्तु या भावनेने केलेली कर्मे. 7. निष्काम कर्म कोणत्याही कर्माची अपेक्षा मनात न धरता केलेली कर्मे. वर निर्दिष्ट केलेली अकर्मे सुद्धा कर्त्याच्या हृदय भावनेतील फरकानुसार कर्म किंवा विकर्म बनू शकतात. उदाहरणार्थ, मन
वाणी आणि शरीर यांच्याद्वारा होणाऱ्या संपूर्ण क्रियांचा त्याग करून एकांतात क्रियारहित बसलेल्या एखाद्या साधू पुरुषाच्या मनात जर असा अहंकार उत्पन्न झाला की मी सर्व क्रियांचा त्याग केला आहे, तर बाह्यता जरी तो कोणतीही क्रिया करीत नसल्यासारखा दिसला तरीही कर्मत्यागाचा तो जो अहंकार त्याच्या मनात जागृत झाला आहे त्यामुळे त्याचे हे अकर्म कर्म बनते. म्हणजेच त्याचे त्यागरूप अकर्मपण कर्मच होते. त्या ठिकाणी कर्मत्याग मी केला ही भावना अकर्माचे कर्म बनण्यास कारणीभूत झाली. अजून एक उदाहरण द्यायचं झाल्यास, एखाद्या माणसाला काही काम त्याचे कर्तव्य कर्म म्हणून करणे प्राप्त आहे. अशावेळी काहीशा भीतीमुळे अथवा स्वार्थ आडवा आला म्हणून किंवा आपली जबाबदारी टाळण्यासाठी त्याने ते विहित काम केले नाही किंवा काही वाईट भावनेने प्रेरित झाल्या कारणे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मोठ्या मानभावीपणाने तो त्या कर्मापासून दूर राहिला, तर अशावेळी लोकदृष्टीने त्याने जरी ते काम केलेले नसले तरी त्याचे हे अकर्मच दुःखरूपी फळ देणारे असे विकर्म बनते. वरील स्पष्टीकरणावरून असे दिसेल की कर्म, अकर्म आणि विकर्म या क्रियाशीलता अथवा निष्क्रियता यावरून ठरत नसून कर्म करणाऱ्याची मनोभावना व हेतू या गोष्टी कोणती क्रिया, कर्म, अकर्म आणि विकर्म हे आहे हे निश्चित करतात. कोणत्या हेतूने, कोणत्या भावनेने आणि काय उद्देशाने क्रिया केली गेली ते समजल्यानंतरच ती क्रिया कर्म आहे की विकर्म आहे की अकर्म आहे हे ठरविता येते. अशा प्रकारे हा भाग येथे पूर्ण झाला.